नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव. 12 लाख मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचे ध्येय बाळगलेला माणूस, 40 बेस्ट सेलर पुस्तकांचा लेखक, जागतिक कीर्तीचा वक्ता, उद्योजक आणि बिझनेस कोच सुद्धा. मित्रांनो, आज मी UPSC MPSC राईट्स या विद्यार्थ्यांच्या अत्यंत लोकप्रिय अशा चॅनलवरती आलेलो आहे आपल्याशी संवाद करायला. आणि बदलत्या परिस्थितीमध्ये UPSC MPSC आणि इतर प्रसंगात किंवा या काळामध्ये संवाद साधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला कल्पना असेल की किरण असतील आणि महेश असतील या सर्व मंडळींबरोबर मी अनेकदा तुमच्या पुण्यातील UPSC MPSC अभ्यास केंद्रांना, अभ्यासिकांना, क्लासेसला, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहता राजेंद्रनगर वगैरे अनेक ठिकाणी मी फिरून तुमचं दुःख, तुमच्या अडचणी, तुमचे प्रश्न हे बऱ्यापैकी समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या एका अत्यंत अवघड अशा दुर्दम्य अशा स्वप्नाचा तुम्ही पाठपुरावा करत होता, अचानक त्या स्वप्नाला खिंडार पडले. जवळपास असं म्हणता येईल की कोरोनामुळे बऱ्याच उलथापालथी झालेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सरकारी नोकर भरती किती उशीर लागेल आणि भरती होईल का नाही आणि किती वर्ष सरकार पुढच्या भरत्या स्थगित ठेवेल याचं काहीही गणित अधांतरी आहे. मित्रांनो, आता ज्या ज्या मुलांनी UPSC MPSC साठी तयारी केल्या होत्या, इतर बाकीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये ते भाग घेत होते आणि सातत्यानं गेले 4-4, 5-5, 10-10 वर्ष ते तयारी करत होते. अशा मुलांच्या समोर आता जर परीक्षाच होणार नसतील, सरकार परीक्षाच घेणार नसेल, तर एक मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्या करिअरसमोर उभं राहणार आपल्याला दिसतंय. पण त्यातल्या काही अत्यावश्यक ज्या भरती आहेत, सगळ्याच होणार नाहीत, पण ज्या अत्यावश्यक भरती आहेत त्या मात्र सरकारला काही निवडक ठिकाणी करावं लागेल. आणि जे ऑलरेडी काही कामाला आहेत त्यातले बऱ्याचशा लोकांना सरकार रिटायर करू शकतं, नारळ देऊ शकतं वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता मग खरा प्रश्न तयार होतो आपल्या या तरुण विद्यार्थ्यांचा की ज्यांनी एवढे वर्ष प्रचंड अभ्यास केलेला आहे, प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आता त्या मेहनतीचं काय, त्या अभ्यासाचं काय? तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही एक अशी स्पष्ट घ्या की जगामध्ये कधीही तुम्ही केलेली मेहनत वाया जात नसते. लिहून घ्या माझ्याकडून, तुम्ही केलेली मेहनत कधीही वाया जात नसते. जमिनीत पुरलेलं प्रत्येक बी हे वर उगून येतं आणि त्याचं आज रोपटं होतं आणि त्याचा उद्या वटवृक्ष होत असतो. त्यामुळे ज्या ज्या मुलांनी मेहनत केली होती त्यांनी अजिबात धीर सोडू नका. कर्माचा सिद्धांत आहे, जे आपण पेरू, जे आपण मेहनत केलेली असते ते निसर्ग कधीही वाया जाऊ देत नाही. तापमान जास्त वाढलं की पाऊस पडणार हे नक्की असतं. तापमान खूप कमी झालं की बर्फ पडणार हेही नक्कीच असतं. तसं मित्रांनो, आपण जे अभ्यास करतो त्याचं फळ नक्कीच आपल्या पदरात पडत असतं. गरज नाही की तुम्ही ज्या UPSC MPSCच्या स्पर्धेसाठी अभ्यास केला होता तिथल्याच परीक्षा तुम्ही पास व्हायला पाहिजे आणि तिथेच तुमचं करिअर होईल. मित्रांनो, तुम्ही जगातल्या इतर अनेक विषयांमध्ये हात घालू शकता आणि एवढं मोठं होऊ शकता की जे कलेक्टर व्हायचं तुमचं स्वप्न अपुरं राहिले, तुमच्या त्या ज्ञानाच्या बळावर तुमच्या हाताखाली PA आणि PS म्हणून IAS लोकांची फौज तुम्हाला ठेवता येऊ शकते. जे तुमचं स्वप्न होतं IPS व्हायचं, कदाचित तुम्ही ह्या सध्याच्या परिस्थितीमुळे समजा परीक्षा देऊ शकला नाहीत, तर कदाचित तुम्ही एवढे मोठे उद्योजक किंवा एवढे मोठे व्यक्ती होऊ शकता की तुमच्या मागे पुढे IPS लोकांचा फौज पाठवू शकतो. दुसऱ्याला सॅल्यूट करण्याची मानसिकता ठेवण्यापेक्षा आपण असं काहीतरी करूया की आपल्याला लोक सॅल्यूट करतील. मित्रांनो, सॅल्यूट हा फक्त IAS आणि IPSलाच केला जातो असं नाही. सॅल्यूट हा समाजातल्या त्या प्रत्येक माणसाला केला जातो जो काहीतरी यश कमवतो आणि जो काहीतरी उल्लेखनीय काम करतो. आता तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला असतोय, मानसशास्त्राचा अभ्यास केलेला असतोय, बाकीचे बरेच तुमचे विषय आहेत ज्यांचा तुम्ही अभ्यास केलेला असतोय. याच ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही इतर अनेक विषयात मुसंडी मारू शकता. मला सांगा, आइन्स्टाईन आणि एडिसन या दोन विद्यार्थ्यांना शाळेमध्ये किती गती होती? आइन्स्टाईन आणि एडिसन हे त्या मानानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत मागासलेले किंवा शाळेच्या दृष्टिकोनातून अत्यंत निकम्मे असे विद्यार्थी, पण त्यांच्या जीवनात त्यांनी एवढं संशोधन केली की जगातले सगळ्यात जास्त पेटेंट
जगातले सगळ्यात जास्त संशोधनं त्यांच्या नावावरती आहेत. बरोबर. तसं तुम्ही त्याच पद्धतीचं 5-5 हजार वर्ष अभ्यास केलेला आहे. त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही आईन्स्टाईन एडिसन सारखा करू शकता. लोकांनी तुम्हाला वेडा म्हटलं चालेल, लोकांनी तुम्हाला हा कामातून गेला म्हटलं चालेल, पण ज्या दिवशी तुमचं उपक्रम सुरू झालेला असेल, तुम्ही ज्यावेळी यशस्वी झालेले असतात, त्यावेळी लोकांनी म्हटलं पाहिजे की हा आमचा खरा एडिशन आहे, हा आमचा खरा आईन्स्टाईन आहे. मित्रांनो, सुरुवातीला जग थोडीशी टीका करत असतं. सुरुवातीला लोक थोडेसे आपला मॉरल डाऊन करायचा प्रयत्न करत असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की जगामध्ये तुमचा उद्धार करणारी फक्त एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे तुम्ही आहात. आणि म्हणून तुम्ही अजिबात निराश हताश होऊ नये. आता जर परीक्षा होणार नसतील UPSC MPSCच्या पुढचे काही दिवस काही महिने, तर लक्षात ठेवा तुम्हाला वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये उतरावं लागेल. मी जे गेली 20 वर्ष तरुणांना बेमीच्या देठापासून सांगतोय सातत्याने की पोरांनो, उद्योजक व्हा. तर त्याचं कारण असं की 12 लाख मला उद्योजक काम बनवायचं माझं स्वप्न आहे की महाराष्ट्र हा बेकारीमुक्त आपण केला पाहिजे. आणि त्यासाठी तरुणांनी जास्तीत जास्त अभ्यास, उद्योजक झालं पाहिजे. शेवटी उद्योजकता हा सुद्धा एक अभ्यास आहे मित्रांनो. आणि हां, ज्यांनी आता परीक्षा दिली असेल तर शेवटचा अटेम्प्ट समजून घ्या, कारण आता भविष्यामध्ये पुढे परीक्षा होतील की नाही हे सांगता येणार नाही. परीक्षा झाल्या तर भरती होतील की नाही सांगता येत नाही. भरती झाली तर जॉईनिंग होईल की नाही सांगता येत नाही. जॉईनिंग झाली पगार मिळेल की नाही सांगता येत नाही. आणि पगार मिळाला तर तो पूर्ण मिळेल की नाही सांगता येत नाही. पेन्शन तर सगळ्या 2005 पासूनच्या बंद आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल. पूर्वी जे शासकीय नोकरीमध्ये जे काही रुबाब होता किंवा जे काही पॉवर होती आणि त्याच्यामध्ये बायस पॉवर पण होती, म्हणजे तुम्हाला तुमचं व्यक्तिगत निर्णय देण्याचे खूप अधिकार प्रशासनामध्ये होते, ते आता माहितीच्या अधिकारामुळे, मॅटमुळे बरेचसे कमी झालेले. त्यामुळे पूर्वी जसं आकर्षण होतं सरकारी नोकरीचं ते भविष्यामध्ये असू शकणार नाही किंवा वर्तमानामध्ये पण ते बऱ्यापैकी अवघड काम आहे. मग आता या ज्ञानाचा उपयोग तुम्ही कुठं करू शकता, तर तुम्हाला पर्याय दुसऱ्या कुठल्या नोकऱ्या मिळतील का, त्यापेक्षा तुम्ही उद्योगधंदे सुरू केले पाहिजेत. काय उद्योगधंदे करू शकता तुम्ही? तुम्हाला भूगोलाचा अभ्यास आहे, तुम्ही शेतीचा व्यवसाय करू शकता. तुम्हाला राज्यशास्त्राचा अभ्यास आहे, तुम्ही समुपदेशांचं काम करू शकता. तुम्हाला इतिहासाचा अभ्यास आहे, तुम्ही इतिहास बदलून दाखवू शकता. कारण माणसं हाताळण्याचं जेवढं काय तुम्ही शिकलेलं असाल ते सगळं जे तुम्ही एका खुर्चीत बसून प्रशासनाच्या तुम्ही स्वतःच्या खुर्चीत बसून, झाडाखाली बसून सुद्धा, गावात बसून सुद्धा तुम्ही हे सगळं करू शकता. मित्रांनो, एक मार्ग बंद होतो त्यावेळी दुसरा मार्ग चालू झालेला असतो. तुमच्या परीक्षा होणार नसतील काय प्रॉब्लेम नाही, पण त्या ज्ञान मात्र तुमचं ते वाया जाणार नाही. त्या ज्ञानाचा तुम्ही उपयोग करून तुम्हाला उद्योजक होता येईल. तर तरुणांनी व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे असं निंबोरे साहेबांचं म्हणणं आहे. तर व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलता येईल आपल्याला असं एक शिकवलं जातं की उद्योग व्यवसाय करणं म्हणजे हे गुजराती, मारवाड्यांचं, सिंध्यांचं, पंजाबी, शेट्टी लोकांचं काम आहे, आपलं काम नाही. आपण म्हणजे कसं एकदम पांढरपेशी लोक, एक तर शेती नाही तर आपली माती, हे आपलं आतापर्यंत आपल्या लोकांनी आपल्याला शिकवलं बरं का. एक तर करेल तर शेती नाही तर आपल्या आयुष्याची माती. मित्रांनो, याच्यामधले पण काही मार्ग येतात ते बघितले. आपण दृष्टिकोन हा बदलला पाहिजे की कोणताही उद्योगधंदा हा छोटा मोठा नसतो. कोणताही उद्योगधंदा, लक्षात घ्या, मी पुढे आता यूट्यूबला पुढच्या आठवड्यात एक व्हिडिओ बनवणार आहे. भंगार विकून 48 कोटी रुपये वर्षाला एक उद्योजक मिळवायचा. किती? भंगार विकून, ज्याला भंगार आपण म्हणजे भंगार समजतो, ते भंगार विकून एक उद्योजक, जगातला फेमस उद्योजक आहे, मी पुढच्या आठवड्यात तो यूट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे, तो 48 कोटी रुपये कमवायचा. मित्रांनो, हे महत्त्वाचं नाही की तुम्ही सोन्याचा धंदा करता का भंगार विकण्याचा. हे महत्त्वाचं आहे की प्रत्येक धंद्यामध्ये कौशल्य लागतं, प्रत्येक धंद्यामध्ये एक दृष्टिकोन लागतो आणि प्रत्येक धंद्यामध्ये नफा असतो. मला सांगा, ज्याच्यामध्ये फायदाच नसेल, ज्याच्यामध्ये पैसाच नसेल, त्याला धंदा कसा म्हणता येईल? व्यापार उद्यम याचा अर्थच आहे पैसे उलाढाल होते, देवाणघेवाण होते. म्हणून प्रत्येक धंद्यामध्ये पैसा आहे, मार्जिन आहे, प्रॉफिट आहे. आणि प्रत्येक धंद्यातलं एक कॉमन गोष्ट आहे, तिथं मेहनतीला पर्याय नाही, कष्ट करावे लागतात, राबावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही शून्यातून एक डायरेक्ट साईड बदलून तुम्ही जेव्हा उद्योजकतेकडे येता, किंवा तुमचं मोठं बॅकग्राऊंड जरी असेल, सगळे मोठ्या उद्योजकांना त्यांच्या पोरांना जर काय पहिलं शिकवतात उद्योगधंद्यात येताना, तर पहिलं त्यांना टॉयलेट साफ करायला सांगतात, बाथरूम साफ करायला सांगतात, ऑफिसमध्ये झाडू पोछा करायला सांगतात, ऑफिसमध्ये झाडू मारायला सांगतात, टेबल पुसायला सांगतात. कारण ज्याला CEO व्हायचं, ज्याला मालक व्हायचं कंपनीला,
त्याला त्याचं बेसिक पक्कं पाहिजे आणि जर तुम्ही खालून वरपर्यंत नाही आले तर वर जास्त दिवस तुम्ही टिकू शकत नाही. म्हणून खालचा फ्लोर हा मजबूत पाहिजे आणि म्हणून तो संस्कार दिला जातो. आता तुमच्या डोक्यामध्ये आता पण हेच होतं की मी कलेक्टर होणार, मी IAS होणार, IPS होणार वगैरे आणि पॉश कोणीतरी टेबल साफ करून ठेवलेले तिथे अटेंडंट वगैरे येतं वगैरे, मला सॅल्यूट ठोकणारे लोक आहेत आणि तिथं मी जाऊन बसणार. तसं नाही मित्रांनो, काही वेळा स्वतःची कामं स्वतः करणे हा सुद्धा एक संस्कार आहे उद्योजकतेमध्ये. लक्षात घ्या, प्रशासनात तुम्ही अधिकारी आल्यानंतर तुमच्या हाताखाली माणसं असतील, उद्योजकतेमध्ये सुरुवात तुम्ही केल्यानंतर सुरुवातीला तुम्हीच स्वतः नोकर आहात, तुम्हीच शिपाई आहात, तुम्हीच कर्मचारी आहात, तुम्हीच झाडवाले आहात. इथून तुम्हाला सुरुवात करावी लागेल, मग तुम्ही हळूहळू एक एक टप्पा पुढे पुढे करत करत पुढे जावं लागेल तुम्हाला. एकदम डायरेक्ट उद्योजक होता येत नाही. लॉकडाऊन नंतर व्यवसायातील संधी कशा असतील? तुमचं हॉटेल आहे का पुण्यामध्ये? तुमच्या हॉटेलला भेट दिली होती मला वाटतं मी, रवींद्र बारसकरजी. हां, विदर्भात कोणी नवीन उद्योग करायला धजावत नाही आणि त्यांना कोणी प्रोत्साहन देत नाही. कसं करणार मित्रांनो? विदर्भामध्ये उद्योगधंदा करायला कसं प्रोत्साहन देणार? लोकांची स्वतःची तळमळ पाहिजे की आम्हाला काहीतरी उद्योगधंदा करायचा आहे. फक्त आम्ही मोर्चे, एक लक्षात घ्या तरुण पोरांना माझी आणखी विनंती आहे, हे मोर्चे, उपोषणं, चर्चा, शिष्टमंडळं, मंडळ, संघटना, अरे हे सगळं बंद करा. याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी छोटा मोठा उद्योगधंदा करा. अरे जेवढी ताकद तुम्ही एखादं मंडळ उभं करायला करता, एखादा ग्रुप बनवायला, एखादं काय कराल, त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःचा उद्योगधंदा उभा करा. लक्षात ठेवा. म्हणजे जो रेल्वेने जायचा एक काळामध्ये, तो सोनू सूदनी तुम्ही बघितलं किती लोकांना मदत केली, गावाला जायला गाड्या बिड्या बुक करून दिल्या. एक उद्योजक झाल्यानंतर हे सगळं करता येतं मित्रांनो. म्हणून पैसा कमवायला लाजू नका. उद्योगधंद्यामध्ये पैसा आहे, पण तुम्ही लाज बाळगू नका. जो लाज सोडेल तो चिक्कार पैसे कमवेल आणि जो लाज धरून बसेल की आम्ही पाटील होतो, आम्ही देशमुख होतो आणि आम्ही याव हाऊन त्या हाऊन, ते सगळं सोडून द्या. आणि आता तर बेकारी प्रचंड वाढणार आहे. जवळपास 45% बेरोजगारी आत्ता आहे राईट नाव. भविष्यामध्ये हे लॉकडाऊनचं 5वं पर्व, 6वं पर्व, 10वं पर्व, आपले 10 अवतार असतात की नाही, तसे आपले 10 अवतार होऊ शकतात. किती दिवस लॉकडाऊन चालेल काही सांगता येत नाही, कधी परिस्थिती सुधारेल सांगता येत नाही. पण तरीही जग काही चालताना थांबणार नाही. जग हे चालणार आहे, फक्त त्याचे काही पद्धती बदलतील. जगात कधीही उद्योगधंदा बंद पडत नाही, फक्त उद्योगधंद्याचं पद्धत बदलते. आता रवींद्र मला प्रश्न विचारला होता, तर जर UPSC MPSCचे क्लासेस सुरू झाले तर खानावळी सुरू होतील. जर लोकांना गर्दी करायला परवानगी मिळाली तर हॉटेल चालू होतील. मोठ्या हॉटेल्सना चालायला थोडेसे लिमिट्स येतील, कारण मोठ्या हॉटेलमध्ये स्टाफ लागतो, कर्मचारी लागतात. ते सगळे गावाला गेलेत बऱ्यापैकी. छत्तीसगड, झारखंड, उत्तरांचल वगैरे इकडचीच. आपली मराठी पोरं करणार नाहीत काम. बारसकर साहेब, तुम्ही अनुभव घेतला असेल, मराठी पोरांना तुम्ही कामाला ठेवलं तर ते तुम्हाला कामाला लावतील. आपल्याकडे इगो खूप मोठा असतो आणि मी खूप मोठा व्यक्ती आहे हे आपल्या मनात लहानपणापासून आहे. पण काही म्हणजे घरात नाही दाना मला बाजीराव म्हणा, हे आपल्याकडे संस्कार होतात. खरं तर एक दाना सुद्धा आयुष्यामध्ये खूप किमतीचा असतो, हे आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. तर मोठ्या हॉटेलांना थोडेसे लिमिट्स येतील, पण छोटे हॉटेल चालू शकतील की जिथे मालक त्याचे विश्वासू 2-4 माणसं काम करतायत आणि स्वच्छता, हायजीन, सोशल डिस्टन्सिंग, सेफ्टी हे सगळं पाळतील. अशा लोकांचे हॉटेल्स परत पुन्हा लवकर सुरू होतील. पण थोडीशी अडचणी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये जिथं कोरोनाचा प्रादुर्भाव संक्रमण वेगाने वाढतंय. बाकीच्या ठिकाणी जिथं ग्रीन झोन आहे वगैरे त्या ठिकाणी चालू शकतं. आणि शक्यतो पार्सलचं हॉटेलिंग व्यवसाय जोरात चालू शकतो. पार्सल म्हणजे फोनवरनं ऑर्डर घेणे, व्हॉट्सअपवरनं ऑर्डर घेणे, ती रेडी झाली की त्यांना मेसेज पाठवणे, युअर ऑर्डर इज रेडी. त्या माणसाने ऑनलाईन पेमेंट पण केलेलं असेल की तो कॅश घेऊन येईल, पिशवी त्याच्या हातात द्यायची, डायरेक्ट तो घरी जाऊन आपला जेवेल. असा धंदा एक चालू शकतो. लॉकडाऊनमध्ये आता किंवा पुढच्या भविष्यामध्ये 1-2 वर्ष तरी सॅनिटायझर, नॅपकिन आणि फेस शील्ड यांचा धंदा प्रचंड चालणार आहे. जर लोक घरात बसली तर उपाशी मरणार आहेत, जर बाहेर पडली तर कोरोनाच्या संक्रमणाने ते मरू शकतात. या दुधावस्थेमध्ये जास्त दिवस जगणं शक्य नाही. याची कोंडी फोडावी लागेल आणि त्यासाठी लोक बाहेर पडतील, कारण रोजगार नसेल तर खाणार काय, आणि त्या रोजगारासाठी बाहेर पडावं लागेल. लोक बाहेर पडली, त्यांना सॅनिटायझर लागतील, त्यांना नॅपकिन लागतील, त्यांना फेस शील्ड लागतील. तर जे तरुण आमचे विद्यार्थी असतील, अभ्यास करणारे, या सगळ्या मुलांनी हा धंदा छानपैकी करू शकतील. सॅनिटायझर विकणे, फेस मास्क विकणे आणि फेस शील्ड विकणे. मित्रांनो, टिश्यू पेपरचा पण एक धंदा चालेल, कारण लोक कुठं हात लावायला आता घाबरतात, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा एक धंदा चालेल. कार वॉशिंग नावाचा एक चांगला नवीन धंदा सुरू होईल मित्रांनो. ती कार वॉशिंग म्हणजे कोणती वॉशिंग?
तर कार वॉशिंग विथ सॅनिटायझेशन, कारण कोरोना हा व्हायरस मेटलवरती टिकतो, टायरवरती टिकतो, चप्पलवरती टिकतो, कपड्यावरती टिकतो, केसावरती टिकतो. त्याच्यामुळे आपण कुठे एखाद्या ठिकाणी बाहेर प्रवास केला, गाडी सार्वजनिक ठिकाणी पार्किंग केली, आपल्या बाजूच्या गाडीवरला म्हणजे कोणी शिंकलं त्याच्यावरती, कोणी थुकलं असेल, त्याच्या थोडंसं जरी शिंतोडे आपल्या गाडीवर उडले असतील तरी इन्फेक्शन होऊ शकतं. आणि म्हणून अशा गाड्या बाहेर पडल्याबरोबर धुवून काढणे विथ सॅनिटायझर हा एक नवीन धंदा सुरू होऊ शकतो. आणि डेफिनेटली जसं गाड्या धुता आहेत सॅनिटाईज केल्या जातात, तसं माणसांना सुद्धा सॅनिटाईज करण्याचा धंदा सुरू होऊ शकतो. ज्या प्रशासनाच्या इमारतीत तुमची जायची इच्छा होती, मंत्रालय, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत वगैरे वगैरे, त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाला सॅनिटाईज करूनच आज सोडावं लागणार आहे. आणि त्यासाठी तिथे सुद्धा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता. 2-2, 4-4 मुलं एकत्र येऊन जसं गट शेती करतात तसं तुम्ही समूहामध्ये एकत्र येऊन उद्योग उभे करू शकता. नॉलेज एकत्र करून तुम्ही अशा प्रकारे गाड्या वॉश करणारे सॅनिटायझिंग टनेल्स, माणसांना धुवून काढणारे इंडिव्हिज्युअल टनेल्स, हे धंदे सुरू करू शकता. अनेक ठिकाणी लोकांना भाजीपाला पण लागणार आहे, अनेक ठिकाणी लोकांना बाकीच्या जीवनावश्यक वस्तू लागणार आहे, तुम्ही त्याच्याही पुरवठ्याचा व्यवसाय सुरू करू शकता. या धंद्यांमध्ये तुम्ही येऊ शकता. पण एक लक्षात घ्या, तुम्ही हताश होता कामा नये, निराश होता कामा नये. प्रत्येकाला भविष्य असतं मित्रांनो, जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला भविष्य असतं, फक्त सचोटी ठेवावी लागते. आणि नियती जर बदलणार नसेल तर नियतीला बदलण्याची हिंमत आपल्याला ठेवावी लागते. जगात आत्मविश्वास, हिम्मत है मर्दा तो मदद दे खुदा, हे जे वाक्य आहे ते खरं आहे आणि त्या दिशेने तरुणांनी जायला पाहिजे. तुम्ही जो अभ्यास केला आहे तो वाया जात नसतो. सचोटीनं, मेहनतीनं विचार करा. तुम्हाला तसं तर पुस्तक वाचायची सवय आहे आणि जेव्हा माणूस पुस्तकं वाचतो त्यावेळी त्याच्या कल्पनाशक्तीला, मित्रांनो आत्तापर्यंतचा हा फरक आहे की तुम्ही जी पुस्तकं वाचली ती तुमच्या कल्पनाशक्तीला वाव न देणारी फक्त प्रश्न उत्तर या चौकटीतली होती. पण जेव्हा तुम्ही इतर जनरल मोटिवेशनल पुस्तकं वाचता त्यावेळी नवीन नवीन आयडिया तुम्हाला सुचतात, कल्पना तुम्हाला सुचतात आणि त्याच्यातून खूप चांगले चांगले उद्योग जन्माला येतात आणि ते तुम्ही करू शकता. मगाशी जसं मी म्हटलं की भंगार विकून वर्षाला 48 कोटी एक उद्योजक कमवत होता. तर लक्षात घ्या, आपल्याला जर सांगितलं तुम्ही भंगार विका तर तुम्ही लगेच सांगता सर ते आम्ही गावी जाऊन उपाशी मरू, पण ते भंगार विकायचा असला काय धंदा करणार नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक धंद्यामध्ये पैसा आहे, फक्त तुम्ही सुरुवात तर कराल. आणि भविष्यात डेफिनेटली मी महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन यांच्या वतीनं आम्ही खूप मोठ्या ताकदीनं काम करणार आहे आणि लाखो पोरांना उद्योगधंद्यामध्ये उतरण्यासाठी काय लागते, जमीन लागते, त्यासाठी सरकार दरबारी आपण प्रयत्न करू. मला आनंद वाटतो सांगायला की महाराष्ट्र सरकारने पॉझिटिव्ह पावलं उचलायला सुरुवात केली आहे, हे भविष्यातलं संकट लक्षात घेऊन. आणि 40,000 एकर जमीन उद्योजकांसाठी राखीव ठेवलेली आहे, ती त्यांना द्यायचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा ठिकाणी अनेक उद्योग आपल्या तरुणांना सुरू करता येतील. दुसरी गोष्ट, या तरुणांना भांडवल लागेल, त्याही संदर्भामध्ये सरकार खूप नियम आणि अटी शिथिल करू शकतं आणि तरुणांना भांडवल पण मिळेल, काही ठिकाणी प्रशिक्षण पण मिळेल आणि जास्तीत जास्त तरुणांना उद्योजक होता येईल. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. आपण या सगळ्या गोष्टींचा सरकार दरबारी नक्कीच मार्ग काढू शकतो. आपले आमदार बच्चू कडू साहेब आहेत, इतर आपले अनेक मित्रमंडळी, तर ही सगळी लोकच्या माध्यमातून डेफिनेटली आपल्याला तरुणांना लागणारी जमीन उपलब्ध करून देता येईल, भांडवल उपलब्ध करून देता येईल, त्यांना काय लागलं तर प्रशिक्षण उपलब्ध करून देता येईल आणि त्यांना नवीन नवीन छोट्या छोट्या उद्योगधंद्यामध्ये, मित्रांनो दिवसाला तुम्हाला 1000 रुपये जरी मिळाले ना तर दॅट इज ऑल्सो ग्रेट प्रॉफिट. कारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 1000 रुपये मिळणं हे नंतरच्या काळामध्ये महिन्याला 1 कोटी रुपये मिळण्या एवढीच त्याची किंमत असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे धंदा करायला तुम्ही अजिबात लाजू नका. कमी पैशात कोणते उद्योग उभे करू शकतो, डेफिनेटली यूट्यूबला आमचं चॅनल आहे नामदेवराव जाधव, तिथे 0 पैशामध्ये सुरू करता येणारे उद्योग आणि कमी भांडवलात सुरू करता येणारे उद्योग असे दोन्ही व्हिडिओ आहेत, ते आमच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही जरूर बघा, तुम्हाला त्याच्यातून ते मार्गदर्शन मिळेल. आणि आत्ता या प्रसंगात सुद्धा भांडवलाचा प्रश्न सरकट पाटील आहेच की सरक पाटील, त्यासाठी सरकार जसं 40,000 एकर जमिनीचं ते राखीव हे ठेवत आहेत, तसं लाख रुपये, 2 लाख रुपये, 50,000 रुपये, 25,000 रुपये, माझ्या मते शासनाने 25-50 हजार रुपये जरी आपल्या तरुणांना भांडवल दिलं तरी त्या भांडवलात सुरू होणारे उद्योग आम्ही आपल्या पोरांना शिकवायचा प्रयत्न करू आणि एक छोटीशी सुरुवात होईल आणि मग तिथून आपल्याला थोडं थोडं पुढे पुढे सरकता येईल. लक्षात घ्या, बाळ जन्माला आलं की पहिले ते पालथं पडायला शिकतं, मग ते रांगायला शिकतं, मग ते चालायला शिकतं आणि मग ते पळायला शिकतं. तसं तरुणांना एक मदतीचा हात म्हणून सरकारने थोडंसं सुरुवातीला हे दिलं,
ताकद दिली तरी आपल्याला पूर्ण करता येईल. कुटुंबाने आता हात काढून घेतला आहे. अर्थात किती दिवस कुटुंब आपल्याला पोषणार. मित्रांनो, वाईट वाटतं मला सांगायला की युरोप अमेरिकेमध्ये पोरं 15 वर्षे झाले की आईबाप त्यांना घरातून बाहेर हुसकून लावतात की आता तुम्ही मोठे झालेले, तुम्ही तुमच्या पायावरती उभे राहा. आणि म्हणून ते 10वी नंतर स्वतःचे स्वतः काम करतात, कॉलेज करता करता आणि कुठं हॉटेलमध्ये काम कर, वेटरचं काम कर, मिळेल ते काम करतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहतात. मित्रांनो, आपल्याकडे मात्र होईल तर कलेक्टर, होईल तर IPS, नाही तर उपाशी राहील, ही पद्धत खूप चुकीची आहे मित्रांनो. आणि तुम्ही ते बघितलं असेल की पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्यांपेक्षा जे लोक काम करून अभ्यास करतात ते पटकन सक्सेस होतात. याच्या मागचं कारण काय, तर जेव्हा तुम्ही काहीतरी भोगलेलं असतं, ज्यावेळी तुमच्याकडे पाठी काहीतरी त्याग असतो, तपस्या असते, तुम्ही झटक्यामध्ये क्लिअर होता मित्रांनो. पण बऱ्याच ठिकाणी तर असं दिसतं की पोरांच्या आपल्या अटेम्पवरती अटेम्प्टवर चालू आहे, गावातून पैसा मिळतोय छे, गावामध्ये थोडासा रुबाब पण राहतो की मी UPSC MPSC करतो. म्हणजे हा भरती होतानाच गावातून असे काही कपडे बांधून येत असतो बॅग घेऊन की आता परत येणार 2 वर्षांनी तर लाल बत्ती आणि पिवळी बत्तीच असणार आहे. असं नाही मित्रांनो. अभ्यास काय म्हणतात हे उद्धव ठाकरे साहेब, हां लक्षात घ्या, समाजामध्ये लोक बरं वाईट सगळं बोलत असतात आणि ज्याला काही मिळत नसतं तो दुसऱ्याची बदनामी करू शकतो. आणि मराठी समाजामध्ये तर हा मोठा फॅक्टर आहे की जर मला काय करता आलं नाही तर किमान मी दुसऱ्याची बदनामी तर नक्कीच करू शकतो. माझ्या मते सोनं कितीही वेळ आगीत टाकलं तरी त्याची प्युरिटी कमी होत नाही. तसं जो चांगलं काम करत असतो त्याचं काम कधीही लपत नाही. कोणी किती धुळा केला ते काम चालूच राहतं. समाजामध्ये असे काही लोक असतात की जे तुमची स्पर्धा करू शकत नाही, जे तुम्हाला टक्कर देऊ शकत नाहीत किंवा तुमचं काम थांबवू शकत नाहीत. ते लोक तुमच्याबद्दल जरूर हे करू शकतात, गैरसमज करू शकतात. राहिला प्रश्न दुसरा, मोफत सल्ला. जेवढ्यांना मोफत सल्ला दिलाय त्यांनी आयुष्यात कुठलाही धंदा सुरू केलेला नाही. आणि ज्यांच्याकडून आम्ही प्रोफेशनल फी अप्रोच केलेली किंवा प्रोफेशनल फी घेतली त्यांनी पुढच्या महिन्या 2 महिन्यात काही ना काही उद्योग सुरू केलेला आहे. जगाला फुकटची किंमत नाही हे लक्षात घेऊन चला. आणि जो असं म्हणत असतो की मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाही आहे, तो ज्यावेळी विचारानेच गरीब असतो असा माणूस उद्योजक होऊ शकत नाही. असा माणूस पुढे जात नाही. मला सांगा, मेसमध्ये आपण फुकट जेवतो का? क्लासमध्ये आपण फुकट शिकतो का? पुस्तकं आपल्याला फुकट मिळतात का? आणि जेव्हा आपण IAS IPS होऊ त्यावेळी आपण बिनपगारी काम करणार आहोत का? याची जर उत्तर तरुण मला देणार असतील किंवा कुठेही नोकरीला लागले किंवा समजा ह्याने उद्या मी याला फुकट ट्रेनिंग दिलं आणि याने दुकान काढलं तर हा तिथे लोकांना फुकट वस्तू तिथं वाटणार आहे का? हा तिथे कपडे लोकांना फुकट देणार आहे का? जेवण फुकट देणार आहे का? ज्या दिवशी आपण फुकट हा मोफत हा शब्द डिक्शनरीतून काढू त्या दिवशी खऱ्या अर्थानं उद्योजकतेला सुरुवात होते. आणि ज्या दिवशी आपण मोफत शब्दावरती फोकस करतो मारल्या जातात. आणि जर तुम्हाला उद्योजकाची प्रेरणा मारायची असेल तर तुम्ही हे फुकट 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 इन्कम सोर्स काय, कुठून देणार, किती दिवस देणार? तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळी कोरोनाचा प्रश्न हा सुरू झाला तुम्हाला अनेक फेसबुकवरती लाईव्ह दिसले असतील ना की इथे लोक धान्य वाटप करत होते, जेवण वाटप करत होते. आता ते लोक कुठे येते? सगळे हे वाटप करणारे लोक कुठे गेले? लक्षात घ्या, मोफत तुम्ही माणुसकी म्हणून एखाद्याला 1 दिवस जेवायला घालू शकता, 2 वेळा जेवायला घालू शकता, आयुष्यभर पोसू शकता का? म्हणून मोफत याला लिमिट आहे आणि मोफत हे बंद केलं पाहिजे. माझ्या मते कोणालाही कधीही कुठेही काही फुकट दिलं त्याची किंमत राहत नाही, हे तुम्ही समजून घ्या. त्यामुळे ज्यांना फुकट पाहिजे असेल, मला फुकट सांगितलं पाहिजे. का सांगितलं पाहिजे तुला फुकट? राजा, तुझ्या असं काय समाजावरती उपकार आहेत? तुझ्यावर तू असं काय देशासाठी केले की तुला फुकट मिळालं पाहिजे? हे फक्त आमची एक लंगडी सबब असते. आम्हाला फुकट हे मिळालं नाही, आम्हाला फुकट. अरे एक लक्षात घ्या, तुम्हाला फुकट जन्म मिळाला हे गिफ्ट कमी आहे का? का तुमच्यासाठी कोणी नवस केलता का? तुमच्यासाठी कोणी काही जास्त व्रत वैकल्य करत बसलं होतं का? नॅचरल प्रोसेसमध्ये आम्ही सगळे जन्माला आलो, निसर्गाने केलेली करामत आहे, याच्यात काही कोणावर उपकार केलेले नाहीत. फुकट हा शब्द डिक्शनरीतून काढूया असं मला वाटतं. कम्युनिटी किचनबद्दल तुम्ही म्हणताय का? ठीक आहे, चालू शकतं, पण फक्त सोशल डिस्टन्सिंग आणि हायजेनिक वगैरे हे सगळे विषय पाळावे लागतील आणि लोकांना सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी लोक येऊ शकतात. पण सध्या तरी इव्हेंट मार्केटिंग किंवा हॉटेलिंग इथं गर्दी होणं बऱ्यापैकी दुरापस्त आहे. आणि हा कोरोनाचा जोपर्यंत याच्यावरती उपचार सापडत नाही, लस सापडत नाही, लोक भयभीत आयुष्य जगत राहणार आहेत. आणि जर लोकांनी एक्स्ट्रीम रिस्क घेतली की त्याची खूप मोठी किंमत मोजायला लागू शकते. जसं अमेरिकेमध्ये चाललेलं आहे, ब्राझीलमध्ये चाललेलं आहे, स्पेन, इटलीमध्ये बघितलं आपण सगळ्यांनी की तिथल्या लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा आमचा घाला होतोय असं समजून त्यांनी सरकारच्या ऑर्डर्स वगैरे सगळ्या फाट्यावर मारले. आणि आज मग तिथे माणसं पुरायला जागा मिळत नाही आहे, माणसं उचलायला ॲम्ब्युलन्स मिळत नाही आहे, 15-15 दिवस एक मृतदेह गाडायचा नंबर येत नाही आहे. ही सगळी भयानक परिस्थिती आहे.
आणि भारतासारखा हाय डेन्सिटीचा जो देश आहे, जिथं लोकसंख्या अत्यंत घन आहे, त्या ठिकाणी तर हा प्रश्न अत्यंत गंभीर होऊ शकतो. माझ्या मते काळ कशी कलाटणी मारेल याच्यासाठी तुम्ही सावध राहा, भविष्याकडं तुम्ही नजर ठेवून राहा आणि त्यानुसार तुम्ही पुढची पावलं ठरवली पाहिजेत असं मला वाटतं. उद्योजक होणं हे सोपं आहे, शक्य आहे, सगळ्यांना शक्य आहे. तो ग्रामीण भागातला असो, शहरी भागातला असो, थोडा कमी शिक्षित असो, थोडा जास्त शिक्षित असो. मगाशी मी पुस्तकांचं म्हणत होतो तेवढ्यात दुसरं काहीतरी कमेंट आली. तर मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत जी पुस्तकांचा अभ्यास केला ती चौकटीतली होती, प्रश्न आणि उत्तर प्रश्न. क्रिएटिव्ह थिंकिंगवाली जर पुस्तकं तुम्ही वाचली तर डेफिनेटली तुम्हाला मेंदूला खूप चालना मिळते. अनेक प्रश्न कसे समजून घ्यायचे. आणि लक्षात घ्या, उद्योजकता म्हणजे प्रश्नाला उत्तर शोधणे, चौकटीबाहेरचं उत्तर शोधणं, नवीन उत्तर शोधणं, पर्यायी उत्तर शोधणं, याला म्हणतात उद्योजकता. लोकांची काही समस्या असेल, अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, दुःख असेल, याला सोल्युशन शोधणं, गैरसोय असेल याला सोल्युशन शोधणं, याला उद्योजकता म्हणतात. आणि म्हणून मी 20 वर्षापूर्वी लेखक झालो आणि अगदी विचारपूर्वक अनेक वेगळी पुस्तकं लिहिली. त्यात उद्योजक शिवाजी महाराज आहे, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु आहे, जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरु, रिच मदर रिच सन, ही सगळी पुस्तकं क्रिएटिव्ह थिंकिंगची आहेत की जे मनुष्याला, ज्याच्या घरात कोणीही उद्योजकतेचा वारसा नसेल, सगळे नोकरी करणारेच असतील, अशी माणसंसुद्धा पहिल्यांदाच उद्योगधंद्यामध्ये उतरू शकतील, या मानसिकतेपर्यंत तरुणांना आणणारी मी ती पुस्तकं लिहिली आणि ती खूप जोरात चालतात. तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही www.shivajifoundation.com या वेबसाईटवरती जा, तिथून ती पुस्तकं बघा, ती चॉईस करा. किंवा मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही एखादा बिझनेस सेट घ्या, त्याच्यामध्ये आम्ही 10-11 पुस्तकं तयार केली. त्यात उद्योजकता, मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, पैशाचं मॅनेजमेंट, क्रिएटिव्ह थिंकिंग, नवीन कन्सेप्ट कशा शोधल्या जातात हे सगळं त्यात शिकवतो. तुम्ही आतापर्यंत ही बाकीची पुस्तकं अभ्यास केली, जरा ही पण पुस्तकं अभ्यास करून बघा. जवळपास पुढचे 5-6 महिने तुमच्याकडे चांगला वेळ आहे, त्याच्यामध्ये ही तयारी करा. ही पुस्तकं वाचून प्रेरणा घ्या, नवीन नवीन कल्पना तुम्हाला सुचतील आणि त्यानुसार तुम्ही एखादा पुढे भविष्यामध्ये उद्योगधंदा सुरू करा. राहिला प्रश्न जागेचा, भांडवलाचा, ट्रेनिंगचा, त्यासाठी आम्ही सोबत आहोत. अर्थात मोफत शब्द आपल्या डिक्शनरीत नाही, हे परत एकदा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मोफत देणारा आणि मोफत घेणारा हे दोघंही मोफत मरू शकतात, हे तुम्हाला मी मोफत सांगायची हिंमत करत आहे, हे तुम्ही समजून नीट घ्या. बऱ्याचशा लोकांना आवडलं वाटतं हे. फुकट या शब्दाला बाजारात किंमत जास्त दिवस नाही. आणि फुकट हे फक्त जेलमध्ये माणसाला जेवायला मिळतं, आणि फुकट हे फक्त उंदराला पिंजऱ्यामध्ये खायला मिळतं, आणि फुकट हे माशाला फक्त गळाला लागलेलं असतं तेवढंच मिळतं. याच्या पुढे फुकटची व्याख्या बाजारात चालत नाही, हे तुम्ही समजून घ्या. ॲग्रोबेस्ड प्रोसेस इंडस्ट्री युनिटबद्दल, हो, ॲग्रोबेस्ड इंडस्ट्रीज चालत राहणार. शेतीला मरण नाही, शेतीपूरक बिझनेसला पण मरण नाही, कारण जोपर्यंत मनुष्य जात आहे, पृथ्वी आहे, तोपर्यंत लोकांना खायला प्यायला लागेल. फक्त फरक एवढा होईल, या वर्षामध्ये 2020मध्ये फळे, भाजीपाला आणि फुले यांचं मार्केट प्रचंड कमी राहू शकतं. फुलांचं मार्केट तर जवळपास शून्य राहील, भाजीपाल्यांचं मार्केट थोडंसं डाऊन राहील. तीच गोष्ट फळांच्या बाबतीत राहील. म्हणजे ज्या गोष्टी नाशिवंत आहेत त्यांचं थोडंसं मार्केट कमी राहील. पण शेतकऱ्यांनी जर कडधान्य, डाळी, जे गोष्ट स्टोअर करता येतील आणि टिकू शकतील अशा तयार केल्या तर त्याला खूप चांगलं मार्केट मिळू शकतं. आणि जे आपले विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे, UPSC MPSCवाल्यांनी, ह्यांनी जर काही ग्रुप बनवले 4-4, 5-5, 10 लोकांचे, ॲप बनवलं किंवा सोशल मीडियाचा वापर केला, एक सोसायटी तुम्ही जर कव्हर केली तर डायरेक्ट जिथे तुम्ही शेतकऱ्यांचा ग्रुप केला आहे 10, 20 किंवा 2-4 गावं, तिथून तो माल डायरेक्ट उचलायचा, ॲपवरच बुकिंग होईल आणि तिथून डायरेक्ट तो इथे सिटीमध्ये लोकांना विकला जाईल रोखीमध्ये. तिकडे शेतकऱ्याकडून पण रोखीला घ्यायचा, इकडे कस्टमरला रोखीला विकायचा. दिवसात तुम्हाला 30-40%, 50% मार्जिन मिळतं. ते सगळं पोरं तुम्ही वाटून घेऊ शकता. जर शेतकरी समूह शेती करू शकतो तर पोरांना तुम्ही अभ्यास केलेली पोरं, तुम्ही सामूहिक उद्योजक का होऊ शकत नाही, ग्रुप बिझनेस का होऊ शकत नाही? इट्स पॉसिबल. जर तुम्ही अभ्यासिकेमध्ये एकत्र बसून अभ्यास करता, जर तुम्ही एका रूममध्ये 4-4 मुलं राहता, तर तुम्ही 4-4, 5-5, 10 मुलं एकत्र येऊन सुद्धा जसं गट शेती करतात, समूह शेती करतात, तसे समूह उद्योग सुद्धा होऊ शकतात, करता येतील. सर, मी ढवळे साहेब PDF पुस्तकं कधीही काढणार नाही. PDF ज्या देशामध्ये शुक्रवारी आलेला पिक्चर शनिवारी लगेच कॉपी होतो, त्या देशामध्ये तुमचं पुस्तक कॉपी होणार नाही याची कुणी खात्री देऊ शकत नाही. आणि जे फुकट वाचायला बघतात त्यांना कधीही ते ज्ञान मानवणार नाही. आणि जरी लोक म्हणले की PDFचे आम्ही पैसे देऊ, तरीसुद्धा आम्हाला PDF मान्य नाही, कारण स्क्रीनवरती वाचल्यानंतर लक्षात राहत नाही.
हे जगाने संशोधन केलं. युरोप अमेरिकेला ते पटलं आणि आजही युरोप अमेरिकेमध्ये टॅबवरती पुस्तकं वाचण्यापेक्षा आजही ते लोक कागदावरतीच वाचतात, प्रिंटेड फॉर्मॅटमध्येच पुस्तक वाचतात. कारण पुस्तक वाचताना लक्षात राहतं, नवीन विचार सुचतात आणि खूप काही वेगळी गणित आहेत की जे मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये नाहीत. ते आपल्याला कागदावरचं पुस्तक वाचताना तो आनंद मिळतो, ते समाधान मिळतं, ती क्रिएटिव्ह थिंकिंग मिळते. आणि म्हणून पुस्तकं ही कागदाच्या फॉर्ममध्येच वाचली पाहिजेत. पुस्तक स्वरूपातच पुस्तक वाचलं गेलं पाहिजे. PDF वगैरेला आपण काय मान्यता देत नाही. नेटवर्क मार्केटिंगबद्दल हो, नेटवर्क मार्केटिंग तुम्ही करू शकता डेफिनेटली. फक्त नेटवर्क मार्केटिंग थोडासा बदनाम झालेला विषय आहे. अनेक लोकांनी नेटवर्क मार्केटिंग करताना लोकांना चुना लावलेला आहे, त्यामुळे लोकांचा नेटवर्क मार्केटिंगवरचा विश्वास कमी झालेला आहे. पण जर तुमची विश्वसनीयता असेल, तुमची पात्रता असेल, तुमची सचोटी असेल तर डेफिनेटली तुम्ही नेटवर्क मार्केटिंग करू शकता. अमेरिकेसारख्या देशामध्ये शॉप्स आणि दुकानांमधून जेवढा माल विकला जातो त्याच्या कितीतरी पट माल हा डायरेक्ट नेटवर्क मार्केटिंगमधून विकला जातो. ॲमवे हे त्याचं मोठं उदाहरण आहे. अगदी तुम्हाला सांगतो, पतंजली ही सुद्धा नेटवर्क मार्केटिंग आहे की ज्या लोकांना बाबा रामदेव योगा शिकवत होते त्यातल्याच काही लोकांना त्यांनी डिस्ट्रीब्युटर केलं, त्यातल्याच काही लोकांना होलसेलर केलं आणि त्यातल्याच काही लोकांना दुकानं दिली. आणि ज्यांनी TV ला बाबा रामदेव यांचे योगाचे कार्यक्रम बघितले तेच लोक त्यांचे कस्टमर झाले आणि पतंजली कंपनी उभी राहिली. आणि आज फोर्ब्सच्या यादीमध्ये पतंजली कंपनी आली. 10,000 कोटीपेक्षा जास्त मोठा त्यांचा टर्नओव्हर झालेला आहे. आणि बाबा रामदेव हे की सक्सेसफुल उद्योजक आहे. म्हणून उद्योजक होण्याचा पहिला मंत्र आहे, तुम्ही जे काय बनवू इच्छिता ते विकण्याचा चॅनल पहिला तुमच्याकडे पाहिजे, तो विकण्याचं तुमच्याकडे रूट पाहिजे, ते विकण्याचं तुमच्याकडे एक माध्यम पाहिजे. आणि म्हणून बाबा रामदेव यांनी पहिला योगा विकला आणि योगा विकल्यानंतर मग औषधं विकलेली येतं. मग त्यांनी टूथपेस्ट, टूथब्रश आणि हे बाकी सगळं दंतकांतीन हे ते सगळं साबण बिबून शॅम्पू त्यांनी विकलेला आहे. पहिला कस्टमर गोळा करा, कस्टमरचं प्रबोधन करा, त्याला त्या गोष्टीची गरज निर्माण करा किंवा त्या वस्तूचं महत्त्व कळून द्या. त्याला त्याची गरज निर्माण झाली की बरोबर तो तुमच्याकडून ती वस्तू घेत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेतकऱ्याचं आणि शेतकऱ्यांच्या मुलांचं हेच प्रॉब्लेम आहे की आपण जगातलं उत्कृष्ट असं बनवू शकतो, पिकवू शकतो, पण जगात उत्कृष्ट अशा पद्धतीने ते आपण विकू शकत नाही. म्हणून विक्री कौशल्य हे जगातलं असं एक महत्त्वाचं कौशल्य की जिथे तुम्ही दगडसुद्धा हिऱ्याच्या भावात विकू शकता, दगडसुद्धा सोन्याच्या भावात विकू शकता. पटत नसेल तर पुण्यात तुम्ही जिथं अभ्यास केला तिथे स्वर्ग नावाचं दुकान बघितलं असेल ना मित्रांनो. स्वर्ग दुकानामध्ये पुण्यातल्या काय स्वर्ग मिळत होता का? तर स्वर्ग दुकानामध्ये खडे मिळायचे. खडे पटतंय का तुम्हाला जे लाईव्ह येते ना की खडे विकायचे. खडे 3,000ला खडा, 4,000ला खडा, 1,00,000ला खडा, 5,00,000 जे काही त्यांच्या वेगळ्या किमती असतील तर खडे सुद्धा लोक विकत घेतात. आपलं नशीब बदलावं म्हणून लोक खडे सुद्धा विकत घेतात मित्रांनो. आणि रात्रीच आपलं नशीब बदलावं म्हणून लोक खडी सुद्धा फोडायला जात असतात मित्रांनो. असं दगडाने जर नशीब बदललं असतं तर माणसाला हात कशाला दिले, मेंदू कशाला दिला वगैरे. हो, तुम्हाला राठोड साहेब पुस्तकं पाहिजे तुम्ही www.shivajifoundation.com या वेबसाईटवरनं पुस्तकाची माहिती घेऊन मागवू शकता किंवा डायरेक्ट 98 60 60 12 50 या नंबरवर किंवा 98 50 50 45 05 या क्रमांकांवर संपर्क साधून पुस्तकं घरपोच देण्याची आम्ही यंत्रणा लावलेली आहे. या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तुम्ही जिथं असताल अगदी ग्रामीण भागात तिथं सुद्धा ही पुस्तकं, प्रेरणादायी पुस्तकं, हो छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. लोकांना असं वाटतं की मी खूप पुस्तकं विकली जावी म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेतो. अजिबात नाही. शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व जेवढं मोठं आहे की त्यांच्याकडे बघितल्यानंतर कितीही हताश झालेला माणूस असो, कितीही डिप्रेशनमध्ये गेलेला माणूस असतो, कितीही निराशाने ग्रासलेला माणूस असो, त्याला चैतन्य सळसळतं, प्रेरणा मिळते. हे अनुभव माझा सुद्धा आहे मित्रांनो. मी सुद्धा तुमच्यासारखं एक काळामध्ये UPSC MPSCची परीक्षा दिलेली आहे. एका अटेम्पमध्येच लक्षात आलं की हे आपला खेळ नाही आहे. आपण तो नाच सोडून दिला. आपण प्राध्यापक झालो. प्राध्यापकमध्ये पण लक्षात आलं की यार तेच तोच सिलेबस आणि तीच चौकट, हे काय आपलं काम नाही. आपण तिकडूनही बाहेर पडलो आणि आपण छानपैकी इतिहासकार झालो. आणि ज्याच्यात आपण काम करतो ते मन लावून काम करतो, त्यामुळे यश मिळायला काय प्रॉब्लेम होत नाही. हां, आपल्या लोकांना बरोबर हा प्रॉब्लेम आहे की आपले लोक ब्रँडेड वस्तू घेतात, फेमस कंपन्याकडून घेतात, नवीन माणसाकडून घेत नाही. मग याच्यामुळे तर मोगलांनी आपलं 400 वर्ष राज्य केलं ना. ब्रिटिशांनी 300 वर्ष राज्य का केलं? कारण आपल्या लोकांनी बनवलेली वस्तू घेऊशी वाटत नाही. माझा शेजारी जर मोठा झाला तर माझ्या पोटात दुखतं. माझ्या गावातला माणूस जर मोठा झाला तर मला वाईट वाटतं. माझ्या जातीतला माणूस मोठा झाला तर मला वाईट वाटतं. माझ्या समाजातला माणूस मोठा झाला तर मला वाईट वाटतं. आणि म्हणून आम्ही परकीय लोकांना मालक म्हणून
आमच्या बोकांडी बसवायला तयार आहे, पण आपल्या लोकांना तयार नसतो. म्हणून हे खूप जिकिरीचं काम आहे. ज्यावेळी आपण नवीन उद्योजक असतो, नवीन वस्तू सुरू करतो, लोकांमध्ये विश्वास निर्माण करून देणं आणि लोकांमध्ये आपलं ब्रँड उभं करणं हे खूप कष्टाचं काम आहे. यासाठी काही नियम आहेत, ते तुम्ही समजून घ्या. नवीन उद्योग सुरू केल्यावर, ब्रँडिंग केल्यावर, ज्या गावात जन्म झाला तिथं उद्योग करू नका. ज्या जातीत जन्म झाला तिथं जास्त उद्योग करत बसू नका. ज्या मित्रांमध्ये लहानाचे मोठे झाले तिथं जास्त चावचाव करू नका. आणि ज्या भावकीमध्ये तुम्ही मोठे झाला, तिथं जन्माने आला तिथं पण फाजीलपणा करू नका. अनोळखी ठिकाणी जा, नवीन ठिकाणी जा, जिथे तुम्हाला लोक सहज ॲक्सेप्ट करतात. तिथे लोक तुम्हाला हे विचारत नाहीत तुमचा बाप कोण होता, तुमची जात काय, तुमचं शिक्षण काय आणि काय, लोक तुम्हाला सहकार्य करतात. पण जर तुम्ही गावातल्या गावात करायला लागले तर हे गावकी भावकी हे कधीच तुम्हाला पुढे देणार नाही. म्हणून जन्म घेतलेल्या गावात तुमचा विकास होत नाही, बऱ्यापैकी जन्म घेतलेल्या जिल्ह्यात होत नाही, बऱ्यापैकी जन्म घेतलेल्या राज्यात पण होत नाही. आणि म्हणून आपले बरेचसे लोक परदेशात गेल्यावर यशस्वी होतात, इथं होत नाही. कारण आपल्याकडे व्यक्तिगत हेवे दावे, भावकी खूप गणित खतरनाक आहे. त्यामुळे ब्रँडिंग होणं खूप अवघड असते. हां, तुम्ही फोन करून भेटू शकता. दरवडे बाबा कोण आहेत? ठीक आहे, अजून काय प्रश्न असतील तर आपण बघूया आणि विषय थांबूया. मला वाटतं 40 मिनटं आपण बोललेलो जवळपास. करूया. विद्यार्थ्यांसाठी जे आपल्याला जमीन उपलब्ध करायचे आहेत, भांडवल उपलब्ध करायचे, ट्रेनिंग, या सगळ्यासाठी मी शासनाच्या संपर्कात आहे. आणि शासनसुद्धा आता या गोष्टींना पॉझिटिव्ह आहे. कारण शासनाच्या लक्षात आलं की आपण तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नाही, तर मग आपल्याकडे पर्याय आहे की आपण तरुणांना उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि त्यासाठी जरूर आमच्यासारखे लोक प्रशासनाला योग्य ती मदत करणार आहात. आणि आमचं तर ध्येयच आहे ना, तरुण घडवणे आणि उद्योजक घडवणे. डेफिनेटली त्या दिशेनं आपण जाणार आहोत. आणि आपण जे प्रोजेक्ट बनवतोय, इंटरनॅशनल शोभासृष्टी, यूट्यूबला तुम्ही नाव टाकले तुमच्या लक्षात येईल. हा व्हिडिओ पूर्ण बघताय. इंटरनॅशनल शोभासृष्टी, इथं आपण तरुणांना उद्योजक देणारी एक प्रशिक्षण संस्थाच काढणार आहे. आणि जिथून आपल्याला लाखो उद्योजक तयार करून बाहेर काढायचे आहेत. हां, जिथं गर्दी असेल, जिथं लोकसंख्या असेल, जिथं प्रगती असेल, जिथं लोकांचे विचार पुढे जाणार असतील, अशा ठिकाणी तुम्ही राहायला जा. अशा ठिकाणी उद्योग सुरू करा, अशा ठिकाणी व्यवसाय सुरू करा. पण आता सध्या कोरोनामुळे लोकांना एकत्र यायला थोडीशी मर्यादा आहे. पण धंदा तिथेच होतो जिथं गर्दी असते मित्रांनो. आणि जर गर्दीच्या ठिकाणी तुमचं दुकान नसेल तर अशा ठिकाणी धंदा मांडा, दुकान मांडा की जिथं लोकांना ऑनलाईन ॲक्सेस मिळू शकतो. लोक टेलिफोनवरनं, मोबाईलवरनं, इंटरनेटवरनं, व्हॉट्सअपवरनं, गुगलवरनं तुमच्या संपर्कात राहू शकतील. हां, मेस, रीडिंग आणि क्लासेस, लोकांना, विद्यार्थ्यांना एकत्र यायला थोडंसं एक वर्षभर अडचण येईल. आणि मला भीती वाटते की पुढचे 1 वर्षभर शाळा, कॉलेजेस सुरू होतील किंवा नाही. सरकार ही रिस्क घेऊ शकणार नाही. त्याच्यानंतर जेव्हा पुढं भविष्यात परिस्थिती नॉर्मल होईल, अर्थात ही परिस्थिती नॉर्मल कधी होईल, जेव्हा कोरोनावरती हमखास लस सापडेल आणि ते कंट्रोलमध्ये येईल, तेव्हा मात्र परत सगळं सुरळीत होईल. तेव्हा तुम्हाला मेस, रीडिंग आणि हे सगळं करता येईल. हो, डोअर डिझाईन वगैरे तुम्ही करू शकता. हे सगळं घरी बसून करायचं, ऑनलाईन करायचे आणि लोकांना ऑनलाईन डिझाईन पाठवून तुम्ही पैसे कमवू शकता. आता सगळा धंदा तो ऑनलाईनच होणार आहे मित्रांनो. जे काही तुमचं नॉलेज आहे ते तुम्ही ऑनलाईन विकू शकता आणि ऑनलाईनमध्ये तुम्ही काम करू शकता. हो, बेरोजगारांना कर्ज सरकार द्यायला पॉझिटिव्ह नेहमी असतं. पण दुर्दैवाने मध्ये आपल्याकडे असा एक ट्रेंड पडला की सरकारी लोन घ्यायचं ते परत द्यायचं नसतं. आणि त्याच्यामुळे मग सरकारच्या अनेक योजना डबऱ्यात गेल्या आणि मग सरकारने त्याच्यातून हात काढून घेतला. हां, तुमचं सलूनचं दुकान आहे, तुम्ही सलूनचं दुकान एक पुढच्या 4-5 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर सुरू करू शकता. अर्थात कोरोनाचं लस सापडल्यानंतरच लोक बाहेर पडायची हिंमत करतील किंवा फक्त त्यांच्या कामाच्या ठिकाणी जातील, रिटर्न येतील. आता हे तुम्ही बघताय ना, आम्ही हे जे केलेलं आहे, घरच्या घरीच उद्योग केलेला आहे ना. म्हणजे आमच्या मिसेसनीच आमचे डोकं भसरायचं काम केलं ना, मुलांनी वगैरे. तर ते असं लोक पर्याय काढणार ना. फेब्रुवारी 2020 कसं होईल? फेब्रुवारी 2021 व्हायला पाहिजे मानवजी. कारण आता आपण ह्याच्यामध्ये आहोत, 2020मध्येच आहोत. ठीक आहे, आणखी कोणाचं काय म्हणणं असेल तर बघा आणि आपण थांबूया. महेशराव, किरणजी, तुमच्या सगळ्यांचे आभार. मुलांसाठी आपण बरेचसे प्रयत्न करू. डेफिनेटली माझ्याकडे माहिती आहे. महाराष्ट्र शासनाचे उद्योग विभागाच्या मी चांगल्या संपर्कात आहे आणि भविष्यात अनेक तरुणांना उद्योजक करण्यासाठी आपण प्रेरणा देत राहू. आणि ज्यांना सतत उद्योगधंद्याबद्दल नवीन काही ना काही विचार, माहिती घ्यायची असेल, माझं फेसबुकला पेज आहे नामदेवराव जाधव, ते तुम्ही जरूर फॉलो करू शकता. जेणेकरून मी दररोज एक प्रेरणादायी सुविचार
किंवा दररोज एखादा प्रेरणादायी व्हिडिओ किंवा एखाद्या उद्योजकाची चांगली सक्सेस स्टोरी, असं काही ना काही दररोज मी त्या पेजवरती द्यायचा प्रयत्न करत असतो. फुलना फुलाची पाकळी, जसं मकरंद गोळा करतो एखादा फुलपाखरू फुलं वेगवेगळ्या फुलातून, तसं तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या चॅनल्सवरनं, वेगळ्या पेजवरनं, वेगळ्या ठिकाणून जेवढं काही तुम्हाला प्रेरणादायी वाटेल ते घ्यायचा नक्कीच प्रयत्न करत चला. कोणाला पुस्तकं लागली तर तुम्हाला ती घरपोचसुद्धा आम्ही देऊ शकतो. अमोलजी बेकरी प्रोडक्ट, चहा आणि स्टॉलचे उद्योग, हो चहाची दुकानं वगैरे चालू होतील, पण थोडासा वेळ लागेल. आणि चहाचं सुरू झालं की बेकरी प्रोडक्ट्स आणि चहा चालू शकतो. फक्त थोडंसं आपल्याला अजून संयम ठेवावा लागणार आहे काही दिवस. लोक एकदा बाहेर पडायला लागले की मग परत धंदे सुरू होतील सगळे, काय प्रॉब्लेम नाही. आता सध्या ऑनलाईन आणि जिथं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करता येतं असे धंदे चालू शकतील. आणि लक्षात घ्या, कोरोना हा जास्त धोकादायक नाही आहे. आपल्या लोकांना शिस्तच पाळायची नाही, आपल्या लोकांना शिस्तीचंच महत्त्व कळत नाही, ही आपल्यासाठी मोठी धोकादायक गोष्ट आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. इतर देशांमध्ये लॉकआउट नसताना सुद्धा त्यांचे देश सुरळीत चालतात. लोक सोशल डिस्टन्सिंग पाळतात, मास्क लावतात, फेस शील्ड घालतात आणि व्यवस्थित आपले कामधंदे सुरू ठेवतात. आपल्याकडे म्हणजे दुकानं सुरू केली की लगेच दारूच्या दुकानावर गर्दी, लगेच पानटपऱ्यांवरती गर्दी, लगेच थुकायला सुरुवात, लगेच तंबाखू खाऊन थुकायला सुरुवात. आज लॉकडाऊनमध्ये अनेक लोक आमचे गावाला गेले, गावाला जाऊन 4-4, 5-5 गावं एकत्र येऊन बाबळीच्या झाडाखाली पत्त्यांचे डाव लोकांनी टाकलेत. आणि ते टाकले तिथं तरी तुम्ही ते सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा, काय नाही, एकच तंबाखूचं पाकिट सगळे लोक खात आहेत, एकमेक इकडे तिकडे थुकतायत. आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातसुद्धा कोरोना पसरायला मदत झाली, हे तुम्ही लक्षात घ्या. नाही, आता जरी सिव्हिल स्कोर निगेटिव्हमध्ये पकडता येणार नाही, कारण सगळ्यांचे सिव्हिल स्कोर खाली गेलेत. मग बँका लोन कोणाला देणार आहेत? त्यातले ते ज्यांचा चांगला राहील त्यांना बँकेला लोन द्यावं लागेल. आणि बँकांची धोरणं थोडीशी पुढच्या काळामध्ये शिथिल होतील, कारण जर बँकांनी कर्ज दिली, लोन दिले तर नवीन उद्योग उभे राहतील, नवीन उद्योग उभे राहिले तर रोजगार निर्माण होतील, आणि नवीन रोजगार निर्माण झाले तर अर्थव्यवस्थेला गती मिळेल, GDP वाढेल आणि अर्थव्यवस्था तरेल. म्हणून डेफिनेटली उद्योजकतेला पोषक वातावरण आहे. सरकार, बँका हे सगळे मोठ्या ताकदीनं, म्हणजे कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या ताकदीनं सरकारला लोन द्यावे लागतील, उद्योगधंद्याच्या अटी शिथिल कराव्या लागतील आणि नवीन उद्योगांना प्रोत्साहन द्यायची भूमिका घ्यावी लागेल. सगळ्यांनी हे ऐकलं, जरूर आपल्या UPSC MPSC करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. त्याही मुलांना काही प्रेरणा मिळेल आणि त्याच्यातून काही उद्योजक घडतील, काही भविष्यात मदत लागली, मार्गदर्शन लागलं, आम्ही आपल्या सोबत असू याची आपल्याला ग्वाही देतो. शासन दरबारातून सुद्धा आपली काही कामं अडली तर तिथूनही आपल्याला काय मदत लागेल ती मिळवून द्यायचा आपण प्रयत्न करू. पण ते मी काय पुढारी नाही, लक्षात घ्या, मी काय राजकारणी नाही, त्यामुळे प्रत्येकावर असं फुकट फिरत बसायला मला काय मेळ मिळणार नाही. हे मी जाहीर तुम्हाला सांगतो. जे काय ते आपण प्रोफेशनल पद्धतीने जर असेल तर डेफिनेटली करायला आपण तयार आहोत. अदरवाईज मला काही राजकारणात इंटरेस्ट नाही, मला काही आमदार खासदार व्हायचं नाही किंवा मला काही कुठल्या लालबत्तीचं वगैरे कधी आकर्षण असणार नाही. त्यामुळे जे आहे आपले झुणका भाकर खाऊन आपण सुखी सामान. आपले काही जास्त फालतू स्वप्न नसतात. एक लिमिटेड आहे आपलं. आपल्याला साधं राहायला आवडतं, आपल्या गरजा कमी आहेत, त्यामुळे आपल्याला काही कोणाचे पाय धरायची गरज पडत नाही वगैरे वगैरे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.